सगळ्यांना आता गुड मॉर्निंग. आमचा दादू आलेला आहे. शाळेत गेला नाही ना, कमून नाही गेला आज त्याला उशीर झालता त्याच्यामुळे तो काही शाळेत नाही गेला आणि आम्ही आलो आता रानात. आज काय करायचं आपल्याला रानात? हा, त्याला माहितच नव्हतं शाळेला सुट्टी का नाही आज, मग त्यामुळे गेलाच नाही तो. बघा आनंदी इथं बसली सावलीला मस्त. आणि मला ज्वारी काटायची आहे ना पिल्लू. रात्री किती वाजेपर्यंत काढली आम्ही ज्वारी? 11 रात्री. मी आणि त्याच्या पप्पानी आणि अण्णाने आम्ही तिघा जणांनी रात्रीची 11 वाजता 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत काढली आहे ना पिल्लू. ही सगळी ज्वारी झाली काढायची आहे ना बाबू. तू कुठं होता मग रात्री आम्ही ज्वारी काढायला गेलतो तेव्हा? घरी झोपला होता तो. चला बघा आता मी जाणार आहे ज्वारी काटायला. आम्ही आलो तर आत्ताच रानात आणि आज ज्वारी काटायची काही काढायची पण. तर चला आता बघू काटू. फॅन लावला होता का आम्ही? मग तू झोपला का फॅन पुढं? मग तुला मग लक्षात नाही का आला आज मम्मी त्या रानातच राहत्यात का येणार आहेत घरी आज? होय. आणि मग हा झाडावर झोपणार आहे? मी काय प्राणी वय झाडावर झोपायला? मी काय प्राणी झाडावर झोपायला? मग बघा मला आता काटायची ज्वारी पण आले माळव्याकडं. तर बघते वांगे का वांग्याला वांगेच कमून येणार काही कळतच नाहीये, पण त्याला येईनातच वांगे. तर चला बघू, जाऊ दे आता जसं कधी येतात काय माहिती ह्या वांग्यांना. तर बघा तिकडं पण ते शापूची एक वसारी लावलेली पूर्ण, ती पण छान अशी मस्त अशी आलेली आहे. बघा जाते आता काटायला, घेते काटून ज्वारी तेवढी, कारण रात्री आम्ही 10-11 वाजेपर्यंत काढलेली आणि आता जेवढी काढली तेवढी घेते काटून. इळा कुठं ठेवलाय काय माहिती, तर इळा आणावं लागेल, काटावं लागेल, लय काम आहे आता. तर चला दादून आलं त्यांना झाडाखाली सावलीला बसवले, कारण की ऊन तर लय म्हणजे लयच ऊन पडते. इतकं ऊन आहे ना, तर मला तर जाऊ सुद्धा वाटत नाही. आताच कस तरी व्हायला लागले, तब्येत पण नाही बरोबर, सर्दी झालेली आहे. चला आता जावं तर लागणच काटायला. काटून घेते एवढं. हे बघा ही घेते आता फास्टमध्ये काटून. तर चला सगळं काटून झालं. बोल. दाखव बरं मला आता कशी मारली ती. बघा हे देखो विराज काय करतोय बघा. आता चाललाय वरती, वर गेलाय आणि वरून उड्या मारतोय. म्हणजे आयो मस्ती बघा आता. यो मोडन पाय बी. चला घरी आता. चला तर आम्हाला जायचंय घरी. ही बघा माझ्या हातात इळा आहे आणि तिला नुसतं वाटतंय मला इळा द्यावा, तर करते. काय आहे तुझ्या पशी? गोट्या बघा तर किती मस्त अशा सुंदर अशा गोल गोल गोट्या बनवल्यात त्यांनी. लाडू बनवले का? कुणी? बाईने? कोणत्या बाईने? बाईन का बनवल्यात? होय होय. तर बाईने बनवल्यात त्याला गोट्या. चल आताच आम्ही काटून आलो आणि ऊन इतकं लागलंय ना, तर मरणाचं ऊन लागलंय. काटायचं तर सगळं काही झालंय, ऊनच इतकं लागलंय मरणाचं. आणि सगळं म्हणजे आम्ही दोघींनी काटिलं आणि आवरले. आता जायचंय आम्हाला घरी आणि घरी जाऊन दुकान पण उघडायचंय, त्याच्यामुळं आता पटकन आवरून जायचंय घरी. चल विराज आवर, पिशवी घे आपली. चला पिशवी घ्या ना वरची. तर चला निघालो आता आम्ही घरी. तर चला आता निघालोत घरी. ऊन तर लय लागले, शाळा पण सुटन आता, त्याच्यामुळे जावं लागेल घरी. अरे देवा. हा तर आज 12 वाजता शाळा सुटली. आपण होतच का शाळा सुटली तेव्हा? आपण घरी आज राहिला चालतो शाळा इतक्या लवकर. तर बघा शाळा सुटून गेली. मला कळलंच नाही आज शनिवार आहे. आज शाळा सुटून गेली आणि इथून पुढे हाफ डेच राहणार आहे ना आता सोमवारपासून. तर चला घरी आता. आमच्या अनुभव कुठं चालली काय माहिती आता.
चला बाई चल घरी. चला आणू आणि मी आता चाललोय घरी. ऊन लागतंय आता फटाफटा आम्हाला जावं लागेल. अक्का म्हणतोच करतो बाय ऊन लागत रसलं. हा बाबा बाबा कशी हा तर मस्त अशी बोलत ये ताटली आहे की. तर चला काय म्हणली पिल्लू काय म्हणली बाबा बाबा म्हणली बाबा 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 अयो कशी बघा कशी करते यो लई तोडी ती माहिती असं तर लई वडी ती मला बाबा. चला बाबा बा चला घरी आता. अगं खाली बस ना बाई तू. मी घालते तू येड्या नको करू तसं इतकं नाही येड्याने खायचं. खाली बस बेबी तू बेबू खाली बस. तर बघा ही उठूनच उभा राहते झोक्यात आणि झोक्याचं मग खाटाचं वरती लागत. तर दादूला आणि बाईला एक अंड उकडले आणि दोघांना आता काही जेवायला नव्हतं म्हणून ह्यांना आज मी घालते ना कर तू. तर बघा आज आहे दीदीला दुपारून सुट्टी आणि दीदीची आणि छोट्या दीदीची आणि मोठ्या दीदीची कसली मस्ती चालली. ह्याला पण सुट्टी आहे. तर चला आता आम्हाला एकदम मोठं काम आहे कारण की आम्ही आणलाय लसूण काढून आणि लसूण काढून आणल्यामुळे बांधायचं काम. चला बघा आम्ही आणलाय आता लसूण काढून आणि लसूण बांधायचं आहे आम्हाला आता. कुणाला तर बघा एक सारा झाला पोचलाय रे. आमचा लसूण आणलाय घरी. लसणा सरसर बाईने एखादा टिपर माती आणली काय गड्या घरी काय ही बघा लसूण केवढाला झाला कांदा कांद्यावर लसूण आहे. आता मला करायचा आहे चहा. तर चला आता मी टाकते चहा यांच्यासाठी. हा आणि तो बारीक आहे ए नाही चांगला आहे तो खायला. लसूण देताना ह्याला त्याला नाही बाय बरं हे करू का मग टाकू चहा मग.